नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रतिमा सुमनला शांत करत असते आणि सुमनला सांगत असते की सुमन, नकोस त्रास करून घेऊस, इतका स्वतःला होशील ठीक. आणि मला पूर्णपणे खात्री आहे, आता डॉक्टर श्रद्धाही आहेतच, की तुझ्यावर ट्रीटमेंट करायला. असं देखील आता प्रतिमा सुमनला म्हणते. प्रतिमा त्यानंतर तिकडं निघून जाते. तर सायली आणि त्याचसोबत सुमन या दोघीही जणी बोलत असतात. सुमन सायलीला म्हणत असते की माझं हे नाटक परफेक्ट तर होते ना. त्यावर सुमनला सायली सांगू लागते की हो, सगळ्या काही गोष्टी एकदम परफेक्ट होतायत, काही चुकत नाहीये. उलट आता आपल्याला या सगळ्या कामामध्ये ना हेल्प करायला मुळात ना श्रद्धा डॉक्टरांची सुद्धा साथ मिळालेली आहे. त्यामुळे मला कन्फर्म माहिती आहे, आपण जे काही नाटक करतोय ते एकदम परफेक्ट करतोय. पण तुम्हाला मी सांगू का सुमन काकू, आपल्याला ना जरा पटकन करावं लागेल, कारण नागराज काकांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यावं लागेल. पण आता सुमनला वाईट वाटत असतं, कारण तिच्यावर जीव लावणार प्रतिमा आणि रविराज यांच्याशी ती खोट वागते असं कुठेतरी मनापासून तिला वाटत असतं आणि त्याबद्दलच ती आता बोलत असते. त्यावर आता मात्र ई सायलीची आहे, ती सुमनला समजावते आणि ती आता सांगू लागते की माझ्या या वागण्यामागे सुद्धा बरीचशी कारणं आहेत आणि ती कारणं आपल्याला सुद्धा माहिती आहेत. कारण मला असं वाटतं की आपण जर या गोष्टी अशाच पद्धतीने घडत ठेवल्या तर पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजेच काय, तर रविराज काकांना थोडा डाऊट येईल. रविराज काकांना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या वेगळ्या वाटतील, पण आपल्याला या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करावा लागणार आहे. म्हणूनच तर आपण या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्यात. दुसरीकडे आता किचनमध्ये काम करत असतानाच कल्पनाच बाहेर लक्ष जातं, कारण तिथे आता हा सचिन आलेला असतो. सचिन आल्यानंतर मम्मा मम्मा करून हाक मारत असतो. त्यावर आता कल्पना चिडते आणि कल्पना आता सरळ त्याला म्हणत असते की काय झालंय, तुला सांगितलं होतं यांनी की तू इथे येऊ नकोस, तरी सुद्धा तू पुन्हा पुन्हा इथे आलायस कशाला. आणि काजाबर इथून तेवढ्यातच प्रतापही तिथे येतात आणि प्रतापही आता जोर जोरात ओरडू लागतात, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची दुसरीकडे. आता नागराजचा जीव नुसता वर खाली होत असतो. त्यालाही कळत नसतं की आता काय करावं. म्हणूनच ना आता नागराज जो आहे तो मात्र विचार करत असतो की एकदा वर जाऊन पाहू का काय झालं आहे आणि काय नाही ते. त्यामुळेच ना आता त्याचा जीव नुसता वरखाली होत असताना इकडे असणारा अर्जुन हा त्याला समजावत असतो आणि इतका पॅनिक होऊ नकोस, काळजी करू नकोस, मला माहिती आहे की तुला सुमन काकूंची काळजी वाटते, पण सायली आहे ना, सायली ठेवेल लक्ष. मग आता प्रतिमा सुमनसाठी कॉफी घेऊन चाललेली असता ताना नागराज थांबवतो आणि नागराज म्हणू लागतो की थांबा ना वहिनी, मी जाऊन देतो तिला कॉफी. तसंही मला बघू दे ना नेमकं माझी बायको ठीक आहे की नाही, मला ना खूप जास्त काळजी वाटत आहे. आणि असं बोलून प्रतिमाच्या हातात ना तो कॉफी काढून घेतो इकडे सायली आणि त्याचसोबत सुमन, ह्या दोघीही जणी बोलत असतात. सायली सुमनला सांगत असते की आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे, या वेळेचा फायदा करून घ्यायला हवा. आणि सुमन पण होकार देते. सुमनला आता नागराज आलेला दिसतो. नागराज जसा तिला आलेला दिसतो तशी आता तिचं नाटक सुरू होतं. ती पुन्हा एकदा किंचायला ओरडायला सुरुवात करते. ती आता म्हणू लागते की बस झालं, इकडे दोर तिकडे दोर, पायाला दोर, हे काय मला करून ठेवलं होतं. असं आता ती नाटक करत रडू लागते. त्याच वेळेला आता नागराजला कळतही, तर आपण तिला बांधून ठेवलं होतं याबद्दल सगळं काही सांगत आहे. ही जर आता या सगळ्याच गोष्टी सांगून बसली तर नाही प्रॉब्लेम होऊ शकतो. हिला काही झालं तरी आता शांत करायला हो सायली सुद्धा आता सुमनला शांत करत असते. सुमनला म्हणत असते, सुमन काकू शांत व्हा. मग आता तरी सुद्धा सुमन काकू हात एकमेकांना बांधून दाखवत असते. हे असं म्हणलं होतं मला, असं बघ. आणि त्याच वेळेला आता नागराज घाबरतो. नागराज विचार करतो, हे काय, हिला तर आतापर्यंत आठवत नव्हतं ना सगळं काही आता आठवायला लागलं की काय आता आपली तर वाटच लागली.
असा विचार ना कुठेतरी मनामध्ये त्याच्या येऊ लागलेला असतो. दुसरीकडे पाहायला मिळतं प्रताप जे आहेत ते मात्र आता खूप जास्त भडकलेले असतात. प्रताप आता म्हणत असतात की तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? तुला तर मी सांगितलं होतं की तेथे पाऊलही ठेवायचं नाही. तरी सुद्धा तू पुन्हा आलायस का? म्हणून आलायस जाबर. इथून आताच्या आता चालता सावली सुद्धा ना माझ्या मुलीवर पडायला नकोय. जा निघ असं बोलून आता अक्षरशः त्याला तिकांना हाकलवलं जात असतं. पण तरी सुद्धा तो आता म्हणत असतो की आई बाबा माझं ऐकून तरी घ्या प्लीज प्लीज, मला माझ्या ना अस्मी सोबत थोडं बोलायचं आहे. प्रताप म्हणत असतात की काही गरज नाहीये, इथे बोलायला यायची चालते. व्हा बरं नाही, निघा बरं, आता इथे थांबायला मी बिलकुलही देणार नाहीये. असं बोलून आता प्रताप जे आहेत ते सचिनला कळवायचा प्रयत्न करत असतात. पण हा सचिन कुसला ऐकतोय. सचिन म्हणत असतो की मला माझ्या अस्मीला भेटायचं आहे. तेवढ्यातच अर्जुन बाहेरून आलेला असतो आणि अर्जुन जसा येतो तसा आता जोरात आता कानाखाली सचिनच्या लगावून देतो. कारण आता असं वाटत होतं त्याला की या सचिनमुळे अस्मीला पुन्हा त्रास होईल आणि हा त्रास तिला व्हायला द्यायला नको. म्हणूनच त्यांनी आता जोरात कानाखाली वाजवलेली असते त्यावर. आता सचिन हा अर्जुनचा हात घेतो आणि अर्जुनचा हात आपल्या गालावर अजून एकदा मारून घेतो आणि तो म्हणत असतो की घे, तुला किती मारायचं ना तेवढं मार, सगळं सहन करायला तयार आहे रे, पण मला माझ्या अस्मीला, माझ्या बायापासून, माझ्या अस्मीपासून तुम्ही लोक मला लांब करू नका. आता कळते का रे तुला हे सगळं? जेवढे दिवस तुझ्या गर्लफ्रेंड होती तेव्हा तुला दिसले नाही. तेवढ्यातच तिथे अस्मी आलेली असते. अस्मिता जेव्हा तिथे येते तेव्हा म्हणत असते की आता काय, आता पुन्हा कसली नाटक सुरू आहेत ते जरा मला समजेल का? मग आता अस्मिता जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता अस्मिता समोर सचिनने अक्षरशः हात जोडलेले असते. सचिन आता अस्मिताला म्हणत असतो की माझ्या आयुष्यात ना मला तुझ्यापैकीपेक्षा इम्पॉर्टंट असं कोणीच नाहीये. प्लीज ना अस्वी, लक्षात घे ना, आपल्या बाळाचा विचार कर. तुला एक गोष्ट सांगू का? सगळीकडनंच मी हरलोय, पण आता इथून तरी मला हरू देऊ नकोस. अस्मिता त्याच्याकडे पाहतच राहते. अस्मिता त्याला म्हणत असते की का, आता काय झालं? आता तुझी ती गर्लफ्रेंड नाहीये का तुला साथ द्यायला? असं देखील आता विचारलं जातं. त्यावर मात्र आता तो म्हणत असतो की गर्लफ्रेंड ती किती दिवस असते, पण शेवटी काही झालं तरी बायकोचाच आधार असतो. तुला काय सांगू अस्मी, मी खरंतर ना कॅनडामध्ये राहत होतो, पण आता मला काही दिवसांमध्ये ना एवढा त्रास होतोय ना, मी त्यांना सरळ सांगितलं की मी नाही येणार आहे पुन्हा तिथे, आणि मला कायमच आता इंडियामध्येच राहायचंय माझ्या बायकोसोबत, माझ्या मुलासोबत. कारण अस्मिता इतकी रागवली आहेस ना की मी माझ्या आता करिअरचाही विचार केलेला नाहीये, आणि उलट आहे ना, मला त्यांनी आता पॅनल्टी सुद्धा लावली आहे की त्यांना न सांगता, त्याला न कळवता जॉब वगैरे सोडलाय ना म्हणून. पण आता मला असं झालं ना की माझ्याकडे एकही रुपया नाहीये, मी सगळ्या बाजूनी अडकलोय. तरी सुद्धा मला तुझी साथ हवीये म्हणून मी इथपर्यंत आलोय. प्लीज ना प्लीज, तूच आता माझ्यासाठी काहीतरी आधार बनवू शकतेस. कर ना ग माझ्यासाठी काहीतरी, मला माफ कर. मी नाही वागणार पुन्हा तसं. मला माझ्या मुलाची काळजी वाटते. आता डिलिव्हरी ही सध्या जवळ आली आहे. मला तुझ्यासोबत जास्तीत जास्त वेळ थांबायचंय. तू जर आता माझ्याशी बोलणार नसशील ना तर मी अन्न पाणी सगळं काही सोडून देईल. पण जोपर्यंत तू माझ्याशी बोलत नाही ना तोपर्यंत मी या सगळ्या गोष्टी करायला तयार आहे. असं देखील आता म्हटलं जात असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात तेव्हा मात्र आता अस्मिता रडू लागते. अस्मितालाही जरा वाईट वाटतं. अस्मिता विचार करत असते की खरंच ना, म्हणजे आपल्यामुळे आता हा जीवन, अन्नपणी सगळं काही सोडायला तयार आहे. पण याच सगळ्या गोष्टी याने जर आधी केल्या असत्या तर ही वेळही आली नसं. आता इकडे मनातल्या मनात अस्मिता म्हणत असते, पण आता एवढा तो रडत असतो ना की तो आता अक्षरशः सांगतो, मला राहायचं आहे फक्त माझ्या बाळासोबत आणि या सगळ्या गोष्टींसोबत. पण मला तुम्ही जर राहायलाच देत नसाल
तर जोपर्यंत अस्मी मला माफ करत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही असं बोलून तो आता निघून जातो. तो निघून गेल्यावर अस्मी स्वतःला खूप जास्त त्रास करून घेत असते. सायली आता तिला सावरते. सायली म्हणत असते की अस्मिता ताई नका हो, नका काळजी करू नका, टेन्शन घेऊ. इकडे सुमन एकटीच बसलेली असताना प्रतिमा तिच्याशी बोलायला करण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच नागराज तिथे येतो आणि नागराज आता विचारू लागतो की रविराज दादा कुठे आहे. त्यावर ते थोडं काम होतं यासाठी बाहेर गेले आहेत आणि तसंही मलाही मार्केटमध्ये जायचं होतं, पण मी ह्यांची वाट बघते. हे कधी येतात, हे आले ना की मग मी जाईन. काग वहिनी असं नाही, सुमनला या सगळ्या परिस्थितीत एकटीला सोडून जाऊ शकत नाहीये मी. काय झालं अगं, मी आहोत ना, मी आहे, मी लक्ष ठेवीनच की अगं नको काळजी करू. आणि तसंही मी सुमनचा नवरा आहे. हली आम्हाला बराच वेळ एकांतात मिळाला नाहीये. जरा मलाही असं वाटतं ना की जरा माझ्या बायको सोबत वेळ घालवावा, थोडा वेळ का होई ना. मी बसतो ना, मी थांबतो, तू ज्या बिंदास्त भाजी घेऊन ये. एकदा मी सुमनला मारलं म्हणून सक्त मारणार नाहीये. मग त्याच वेळेला आता सुमनच्या सुद्धा लक्षात येतं की आपल्याला या सगळ्या गोष्टी आधी सुद्धा सायलीने सांगितलेल्या आहेत. मग आपल्याला या माणसाकडून सत्य वधवून घ्यायचं आहे. जर वहिनी इथे असतील तर हे काहीच बोलणार नाही. त्यापेक्षा ना मी एक काम करते, यांना इथे थांबवायलाच परवानगी घेते. मग आता सुमन जी आहे ती लगेच प्रतिमाला म्हणत असते की जा वहिनी, तुम्हाला भाजी घ्यायला जायचं आहे ना, ज्या मी थांबेन हे आहेत ना, असंही आता ती म्हणत असते. मग काय नागराजला आता लक्षात येत असतं. नागराज म्हणत असतो की हीच ती वेळ आहे आता हिला अजून टॉर्चर करायची. कारण हिने काही झालं ना तरी सुद्धा घरात कोणत्याही गोष्टी सांगायला नकोत असाच प्रश्न असच. सगळं काही त्याला वाटत असतं आणि याचसाठी तो नवनवीन कार्यक्रम आखत असतो. घरात कोणी नाहीये तोपर्यंत ही चांगली संधी आहे हिच्याकडचं सगळं काही वधवून घ्यायची. हिला काय माहिती आहे आणि काय नाही हे जाणून घ्यायची. मग आता प्रतिमा ही विचारते चालेल ना मी गेलेलं. त्यावर आता सुमनही तिला होकार देते. सुमनने होकार दिलाय म्हटल्यावर आता तीही तिकडनं जायला निघते. आता दोघीही जणी एकमेकांकडे बघत असतात तर प्रतिमा ही विचार करते की जाऊ दे, चला या दोघ नवरा बायकोना एकत्र थोडा वेळ तरी द्यायला हवा. कारण तसंही आपण या दोघ नवरा बायकोना साध या लांब ठेवत आहोत. म्हणून प्रतिमा सुद्धा आता मार्केटमध्ये जाते. तर आता नागराज हा सुमनकडे बघत असतो. दुसरीकडे मात्र आता खूप जास्त अस्मिता रडत असते. अस्मिता म्हणत असते की एवढं सगळं बोलून तो निघून गेला, त्याला जराही वाटलं नाही का मला किती गिल्ट आलं असेल. म्हणजे या सगळ्या गोष्टी स्वतः करायच्या, स्वतः बाहेर अखेर करत फिरायचं आणि या सगळ्याचा त्रास मला द्यायचा. काय तर म्हणे मी आता उपाशी राहणार आहे जोपर्यंत मी त्याला माफ करत नाही तोपर्यंत. आता पूर्णा आजी सुद्धा अस्मिताला समजवायचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की नको ग अस्मिता, नको रडूस इतकी. या सगळ्यामुळे तुझ्या बायावर परिणाम होतायत हे लक्षात घे. आता सायली सुद्धा म्हणत असते. पण दुसरीकडे प्रताप हे म्हणत असतात की मला असं वाटतं ना मी खरंच चुकलोय. तेव्हा जर चांगलं स्थळ बघितलं असतं ना तर आज ही वेळ आली नसती. दुसरीकडे आता पाहायला मिळतं नागराज हा सुमनसाठी खास असं जेवण घेऊन येतो आणि त्याच वेळेला तो म्हणतो कोणालाही काही खायला न देणारा हा नागराज आज चक्क त्याच्या लाडक्या बायकोसाठी जेवण घेऊन आलाय. चल बरं खा बरं, ये मी तुला भरवतोही नाही ये असं बोलून आता तो तिला एक एक घास भरवायला चाललेला असतो. सुमनला आता नको असतं. सुमनला त्याच्या हातून काही खायचं नसतं. तर उलट तो सुमनला म्हणत असतो की अगं चांगलं घरचं अन्न खायला भेटते, खाऊन घे खाऊन घे. तुला कळते का इतके दिवस त्या वडापाववर जगत होतीस, आता निदान घरचं तरी जेवण खा असं तो आता तिला म्हणत असतो. इकडे आता अश्विनही आलेला असतो. अश्विन जेव्हा घरी येतो तेव्हा तो या सगळ्या अवस्थेत या अस्मिताला पाहतो आणि त्याच वेळेला तो विचारतो की काय झालं आहे. त्यावर सायली घडलेला प्रकार सांगते आणि इकडे हे सचिन भाऊजी आले होते आणि त्यानंतर त्यांनी अन्न पाणी सोडलेलं आहे
आणि त्यामुळे अस्मिता ताईंना या सगळ्याचा त्रास होत आहे हे सुद्धा आता सगळं काही सायलीन सांगितलेलं असतं. अश्विन एक भाऊ म्हणून आपलं कर्तव्य आता पार पडत असतो. तो आता अस्मिताच्या बाजूला जातो. तो अस्मिताला सांभाळायचा, अस्मिताला समजवायचा प्रयत्न करतो. आणि हे सगळं करून प्लीज नको त्रास करून घेऊ. तुला त्रास होतो या सगळ्याचा, बाळालाही आणि तुलाही, आणि त्याच वेळेला आता अर्जुनलाही या सगळ्याचा त्रास होत असतो. कारण त्याला असं वाटत असतं की विनाकारण आपली बहीण रडते आणि मग या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा. दुसरीकडे मात्र आता अश्विनही म्हणत असतो की मला असं वाटते ना की आपण झाल्या गेल्या गोष्टी विसरून जाऊया बाळासाठी. का होईना आपण थोडा पॉझिटिव्हली विचार करूया. पण आता प्रतापही म्हणत असतात की मी लग्न करताना म्हणजेच लग्न लावून देताना कुठेतरी चूक केली असं वाटते. त्याच वेळेला मात्र आता अस्मिता म्हणत असते नाही डॅड, आधी ना माझा सचिन असा नव्हता. तो माझ्यावर खूप जास्त मनापासून प्रेम करायचा आणि मला माहिती आहे ना तो खरंच माझ्यावर खूप जीव लावायचा. म्हणूनच मला असं वाटतं ना की नको 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 या सगळ्या गोष्टी आठवल्या ना की तरी सुद्धा मला त्रास होतो. त्याच वेळेला आता अर्जुन ठरवतो की आता बस झालं म्हणजे बस झालं. आता या सगळ्यावर काहीतरी इलाज तर काढायला हवा. आणि त्यासाठी आता तो म्हणत असतो की मी आताच त्या सचिनच्या घरी जातो आणि त्याला चांगला चाप विचारतो. त्याला आता फरफटत नाही ना अस्मिताईच्या पायापर्यंत आणलं तर माझं नाव मी अर्जुन लावणार नाही. कारण अस्मिताची चाललेली ही अवस्था, घडणारा सगळा प्रसंग, या सगळ्यामुळे ना आता अर्जुन हतबल झालेला असतो. अर्जुन काही झालं तरी आता अस्मिताला या सगळ्या रडण्यामध्ये, या सगळ्या टेन्शनमध्ये पाहू शकत नसतो आणि त्यासाठी त्याचा जीव नुसता वर खाली होत असतो. दुसरीकडे अश्विनही आता म्हणत असतो की काही झालं तरी सुद्धा मीही तुझ्यासोबत येतो. कारण मलाही आता त्याला जाब विचारायचंय. त्याने जे काही केलं ना ते भयानक केले. ते कुठेतरी थांबायला हो. मग आता दोघंही जण जायला निघालेले असतात. पण पूर्णा आजी दोघांनाही थांबवून घेते. पूर्णा आजी म्हणत असते की काही गरज नाहीये तुम्ही लोकांनी जायची. आणि असं बोलून ती आता म्हणू लागते की थांबा म्हटल ना. मग आता अर्जुन म्हणतो की का थांबवतेस पूर्णाजी, मला जाऊ दे ना, आम्ही बघतो त्याचं काय करायचं ते. पण पूर्णाजी बोलत असते की नाही म्हटलं ना मी, नको म्हणून त्याला आपण नंतर बघूया. काय ना आताच्या वेळेला ना आपण अस्मिताची काळजी घेणे गरजेचे आहे. अस्मिताला काय हो नको ते बघूया. अस्मिताला सगळ्या गोष्टींची कमी पडायला नकोय. डिलिव्हरी झाली की आपण या सगळ्या गोष्टीचा सूक्ष्म मोक्ष लावूया असं देखील आता सांगितलं जातं. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बारकाईने विचार केल्या जातात तेव्हा या गोष्टी आता पटू देखील लागलेले असतात. दुसरीकडे मात्र आता सुमनला हा भरवत असतो. नागराज सुमनला एक एक घास भरवताना म्हणत असतो की घे हा घास, काऊचा हा घास माझा, हे असतं त्याचं नाटक सुरू असतं. आणि त्याच वेळेला ती खातही असते आणि त्याच वेळेला आता ती ऍक्टिंग सुद्धा करत असते. म्हणजेच ना ह्यानंच बांधून ठेवलं होतं आणि या सगळ्या गोष्टींना तिला आता आठवायला लागलेले असतात. आणि म्हणूनच ना ती थोडी का होई ना अशी बघत असते. आणि जेव्हा ती अशी बघत असते ना वेगळ्याच नजरेन, तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो की अग बाई, ऐक ना, मला माहिती तुला त्रास होत असणार आहे. पण मी आहे ना, मी आहे, तुला जराही त्रास होऊ देणार नाही. असं काहीच खोट ठोट तो बोलत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलत असतो ना तेव्हा मात्र आता सुमन जास्तच हायपर होते. सुमनला आता या नागराजकांना सगळं सत्य बदवून घ्यायचं असतं ना. आणि त्यामुळेच आता ती म्हणू लागते, मला बांधून ठेवलं होतं त्या बंद खोलीत असे दोन्ही हात माझे बांधले होते, पाय पण बांधले होते आणि तिथे पूर्ण अंधार होता. मग आता नागराज घाबरतो. नागराज म्हणतो हिला तर सगळं आठवत्य. मग आता सुमन म्हणत असते की हो, तिथे मला असं वाटतंय की तुम्ही होतात, तुम्हीच मला त्या बंदखोलीत ठेवलं होतं असं देखील आता ती म्हणत असते. त्यावर नागराज आता नाटक करत असतो आणि नागराज म्हणत असतो, अरे वाह वाह वाह, म्हणजे तुला आठवत्य
तर पण आता हे सगळं तिने कोणालाही सांगू नये असंच आता वाटत असतं नागराजला. म्हणून नागराजच थया थया सुरू असतं. नागराज आता तिला म्हणत असतो की अग थांब 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 थांब, अग या सगळ्या गोष्टी नाहीयेत ख्या. पण आता ती डोक्याला प्रेशर देत असते. तिला काही झालेलं नसतं, पण तिने जी काही ऍक्टिंग केलेली आहे ना, जबट अशी सुमनने ऍक्टिंग केली जेणेकरून नागराज आहे ना तिच्या जायामध्ये असा काय अडकलाय ना, बेकार अडकलाय. आणि त्याच वेळेला आता नागराज जो आहे तो मात्र आता तिच्याकडे बघत असतो. आणि जेव्हा तो आता तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणतो की हे तुझे बोलतेस ते सत्यात उतरवायला हो. आणि दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन बोलत असतात. त्याच वेळेला आता सायली अर्जुनला सांगत असते की आता या अस्मिता ताईंची अवस्था इतकी बिकट आहे, पण या सगळ्या परिस्थितीत ना मला असं वाटतं की काही झालं ना तरी सुद्धा त्यांच्या सोबत असं घडायला नको होतं. जे काही घडलं ना ते एकदमच विचित्र घडलंय. उलटे ना या सगळ्यामध्ये त्यांनी खुश राहणं गरजेचं आहे. त्याच वेळेला आता अर्जुन आणि सायली हे दोघंही जण आता विविध प्लॅनिंग करत असतात. अर्जुनही म्हणत असतो की मी ना ताईसाठी काही करायला तयार आहे. त्यापेक्षा मी असं करू का ताई, आपण तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ राहूया, म्हणजे कसं तिलाही बरं वाटेल आणि तिलाही आपल्यासोबत बरं वाटेल, म्हणजे कसं तीही फ्री राहील आणि आपणही तिच्यासोबत मनमुरादपणे गप्पा मारूया. तर पुढील भागामध्ये आपण पाहत आहोत की नागराजने आता सगळ्याची कबुली दिलेली असते आणि ऑलरेडी हा मोबाईल सेट करून सुमनने ठेवलेला असतो आणि त्या मोबाईलमध्ये सगळं रेकॉर्ड होतं. आणि सायली अर्जुन ते रेकॉर्डिंग बघतात तेव्हा सायली अर्जुनला धक्का बसतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.